आपल्या सर्वांना माहिती आहे, कालपासून फोन येत आहेत. प्रत्येक गावागावामध्ये शेतकरी फोन लावतायत की आम्हाला पीक विमा पडतोय अण्णा, पण नेमका पीक विम्याचा पैसे किती येत आहेत, काहींना कमी येत आहेत, काहींना जास्त येतात. हाही शेतकरी विचारतायत की बाबा पीक विम्याच्या पैशाचं काय झालंय, कितपत पैसे येणार आहेत. आता जो पीक विमाचा मुद्द्यावरती आपण लाईव्ह आलोय, खऱ्या अर्थानं धन्यवाद दादा आपण कळवल्याबद्दल. आपण सर्वांनी कळवलं, खाली कमेंटमध्ये आवाज येतोय त्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांना ज्या मुद्द्यावरती मी लाईव्ह येऊन सांगतोय तो पीक विम्याचा मुद्दा आहे. जिल्ह्यामध्ये प्रचंड पीक विमा असा पडायला सुरुवात झालेली आहे. या अगोदर एप्रिल मे मध्ये सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता आणि आता हा सुद्धा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतो. 70 कोटी रुपये हे पीक विम्याचे आपण मागत होतो आणि ते पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. काही शेतकऱ्यांना त्यातले पैसे पडलेले आहेत काल आणि प्रचंड शेतकऱ्याचे फोन कॉल सुरू झाले की बाबा हे पैसे आम्हाला पडले नाही, काहीला कमी पडले, असे 3 प्रकारचे फोन मला यायला सुरुवात झाली होती. म्हणून आपण अर्जंटमध्ये, काल सुट्टी असल्यामुळे काही माहिती आपण घेऊ शकलो नाही, आज अर्जंटमध्ये आपण लाईव्ह येतोय कारण एवढ्या शेतकऱ्याचे फोन कॉल सुद्धा उचलणं थोडं कठीण जातंय आणि माहिती तर शेतकऱ्यांना झाली पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं आपण या सर्व गोष्टीचा उलगडा या माध्यमातून आपण करतोय. सर्वप्रथम तुम्हाला सांगतोय, 70 कोटी रुपये वाशिम जिल्ह्याच्या पीक विम्याची जी रक्कम आहे ती खरं तर काल गणेश चतुर्थीच्या दिवशी पडायला सुरुवात झालेली आहे. सर्व शेतकऱ्यांनी लढाई दिली, सर्वांनी ताकद लावली, सर्वांचं अभिनंदन सुद्धा याच्यामध्ये मी करतो. कारण 70 कोटी रुपये पडायला सुरुवात झालेली आहे. 54,000 शेतकरी होते जे पीएच पोस्ट हार्वेस्ट मध्ये येत होते. काही एलसी आणि लोकलाइड क्लेम मधले पण शेतकरी होते, पण 54,000 शेतकरी जे होते ते पूर्ण पीएच मध्ये होते, म्हणजे पोस्ट हार्वेस्ट मध्ये होते. 54,000 शेतकऱ्यांना हा पीक विमा जसा आहे तसा पडणं सुरू झालेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन असे येत आहेत की बाबा त्याला आला मला आला नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, पोर्टलवर रक्कम नेमकी 70,000 कोटी पैकी 35,000 कोटी अपलोड झाली, 5,000 कोटी रुपये 70 कोटी पैकी 35 कोटी अपलोड झाले का 5 कोटी पडले, हे अद्यापपर्यंत आकडा आतापर्यंत प्रशासनाला सुद्धा मिळालेला नाहीये. म्हणून तुम्हाला गडबड करण्याची गरज नाहीये. प्रत्येकाला याचे पैसे येतील, त्यामध्ये काहीही डाऊट येणार नाहीये. तुमचे पैसे तुम्हाला प्रत्येकाला अपडेट होतील, प्रत्येकाला तुमचे पैसे सुद्धा तुम्हाला मिळतील. कारण सांगतोय, कालपासून पैसे पडायला सुरुवात झाली, म्हणजे काही शेतकऱ्यांचे पैसे पोर्टलवर चढले नसतील, कदाचित ते पोर्टलवर पैसे काहीचे चढले असतील तर ते पडले नाही, तर म्हणजे तुमच्या अकाउंटला आलेले नाहीये तर ते पैसे. आणि 70 कोटी पैकी नेमके कदाचित 25 कोटी रुपये पोर्टलवर आले असतील. बाकीची उर्वरित रक्कम आपली अजून अद्यापपर्यंत पोर्टलवर आलीही नसल, कारण हे संपूर्ण एरियामध्ये पैसे पडत असतात. त्याच्यामुळे भावांनो, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीये. आपले पैसे 100% आपण मिळवून घेणारच आहोत, त्यामध्ये दुमत नाहीये.